नमस्कार. आज आपण थोडं आरोग्याविषयी माहिती घेणार आहोत. आजकाल लोक वजन वाढल्यामुळे खूप त्रस्त आहेत. सर्व वयोगटातील मुलांना आणि प्रौढ व्यक्तींना आणि वृद्ध लोकांना वजन वाढल्यामुळे खूप त्रास होत आहे. प्रत्येकजण वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. सकाळी योगासन करतात किंवा मैदानी व्यायाम करतात किंवा काही जण जिमला जात असतात. तरी सुद्धा वजन कमी होताना कुठे दिसून येत नाही. आणि वजन कमी होत नसल्यामुळे बरेच जण पुन्हा संध्याकाळी सुद्धा व्यायामाला जाण्याचा प्रयत्न करतात. 2-2 टाइम जिम करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे सुद्धा वजन फार त्यांना कमी झालेलं दिसून येते. तर मला आपल्याला सांगायचं आहे की आमच्या योगा क्लासेसच्या माध्यमातून की आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपण प्रथमतः आपलं जे काही आहार आहे त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल करा. व्यायाम हे फक्त आपल्या शरीराला लवचिक ठेवण्याचं काम करते. जिम हे आपल्या शरीरातलं मसल्स वाढवण्याचं काम करते. योगासन आपल्या शरीराला स्ट्रेचिंग देते आणि त्यासोबतच आपल्या श्वसनाची गती सुधारण्याचं काम योग अभ्यासाच्या माध्यमातून होत असते. तर आपण सर्वजण योगासन, व्यायाम किंवा जिम जे काही तुम्ही करता ते कसं एकच टाइम करणं कधी पण आपल्यासाठी चांगलं आहे. 2 टाइम करायचं आणि काही दिवसानंतर पूर्णपणे करायचं सोडून द्यायचं, याच्यामुळे सुद्धा आपलं शरीराचं नुकसान होतं. तर मला आपल्याला सांगायचं आहे की आपण फक्त सकाळी 1 टाइम तुम्हाला अर्धा तास करायला योग्य वाटत असेल, 45 मिनिट करायला योग्य वाटत असेल तर तेवढंच करा. तेवढंच आपल्यासाठी योग्य आहे. आणि तुम्ही एवढं जरी योगासन, व्यायाम किंवा जिम जरी केलात तर तुम्ही लाईफ टाइम वेळ काढून तुम्ही करू शकता. सर आणि त्यानंतर आपण आपला आहाराकडे विशेष लक्ष द्या. सकाळचा नाश्ता आपण घेतलंच पाहिजे, चुकवायचं नाही. सकाळचा नाश्ता घेतल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळतो तुम्हाला काम करण्यासाठी. तुम्ही नाश्ता चुकवलं तर त्याच्यामुळे आपल्याला दुपारच्या वेळेस भरपूर प्रमाणात भूक लागते आणि जेवण जास्त